मुंबईतील महापुराला आज 20 वर्ष पूर्ण झाली आहेत। 26 जुलै 2005 ला मुंबईमध्ये महापूर आला होता। 26 जुलै 2005 मध्ये मुंबईत पावसानं थैमान घातलं होतं। अवघ्या काही तासांमध्ये संपूर्ण मुंबई ही पाण्याखाली बुडाली होती। आज याच घटनेला 20 वर्ष पूर्ण झाली आहेत। मुंबईकरांच्या मनात त्या आठवणी अजूनही कायम आहेत असं सध्या दिसून येत आहे। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी पंकज दळवी यांनी। 2025 मुंबईमधली एक सकाळ आहे। शिवाजी पार्कची दृश्य आपण प्रेक्षकांना दाखवूया की इथे लोक जी आहेत ती मॉर्निंग वॉक करतायत, फेऱ्या मारतायत, काही मुलं खेळतायत। मात्र ह्याच 26 जुलै 2025च्या बरोबर 20 वर्ष आधी मुंबईच्या सगळ्या उपनगरासहित शहरामध्ये पावसानं महापुरानं जो आहे तो धुमाकूळ घातला होता। मुंबईमध्ये महापूर आला होता आणि या महापुराची आज 20 वर्ष जी आहेत ती पूर्ण होत आहेत। मुंबईच्या प्रत्येक भागामध्ये पाणी होतं। दुपारी 2-2:30-3च्या नंतर मुंबईमध्ये पावसानं जोर पकडला आणि अवघ्या काही मिनिटांमध्ये मुंबईमध्ये 5-10 फुटापेक्षा जास्त पाणी अनेक भागांमध्ये जमा झालं होतं आणि त्या कटू आठवणी ज्या आहेत त्याला आज 20 वर्ष जी आहेत ती पूर्ण होत आहेत। कॅमेरापर्सन राकेश धोत्रेसह पंकज दळवी, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई। 26 जुलै 2025 ची सकाळ आहे। मात्र आजपासून 20 वर्षाआधी मुंबईमध्ये महापुरानं हाहाकार जो आहे तो मांडला होता। मुंबईत महापूर आला होता। अवघ्या काही तासात मुंबई जी आहे ती पाण्याखाली बुडाली होती आणि त्याच्या आठवणी मुंबईकरांच्या मनात आजही त्या आठवणी आहेत, कटू आठवणी आहेत। तुम्ही काय सांगाल, त्या आठवणी आजही तुमच्या मनात आहेत का? काय घडलं होतं त्या दिवशी? त्या दिवशी एवढं भयानक घडलेलं की सकाळी उठलो तेव्हा एवढा पाऊस नव्हता। जेव्हा ऑफिसला गेलो आणि ऑफिसमध्ये गेल्यानंतर जवळजवळ दुपारच्या वेळेला 1च्या सुमारास, आणि आमचं ऑफिस AC असल्यामुळे आम्हाला बाहेर काय चाललं ते समजत नव्हतं, पण 1 वाजता घरून फोन आला की ते एवढा पाऊस पडतोय पण तुम्ही कुठे आहात? तर मी बोललो ऑफिसमध्ये। तर तुम्ही अजून निघाला का नाही? बोललो काय झालंय? तर त्यावेळेला घरून फोन आल्यानंतर समजलं की सगळे रस्ते पूर्ण झालेत, म्हणजे फुल झालेले आहेत। वरळीपासून दादर, नॉर्मली या भागात कधी दादर बिदर शिवाजी पार्कात पाणी नसतं। तुमच्या काय आठवणी आहेत मनात, त्या अजूनही कटू आठवणी आहेत का? नाही, इथे दादरला कधी पाणी नसतं, पण त्या टायमाला खूप तुंबलेलं होतं पाणी। आणि वरळीला लालबाग परळ एरियामध्ये मी त्या टायमाला कामाला होतो। कमरेच्या वरपर्यंत पाणी होतं। लोक चालतच जात होते, ट्रेन मधून उतरून सगळे इकडे तिकडे अडकलेले होते लोक, आणि खूप त्रासदायक झालेलं होतं तो। त्या आठवणी आतापर्यंत आणि पुढपर्यंत कधी विसरल्या जाणार? भयानक होत्या आठवणी, भयानक म्हणजे केवढी तरी माणसं मेली, काही गाडीतून बाहेर पडू शकली नाहीत, गाड्यांचे दरवाजे उघडू शकले नाहीत। एवढं पाणी कधी मुंबईत झालंच नव्हतं। तुफान तिकडे जे पाऊस पडला आणि त्याच्यानंतर पाणी जमा झालं, भरपूर नुकसान झालं आणि त्या आठवणी आजही 20 वर्षानंतर मुंबईकरांच्या मनामध्ये आहेत। कॅमेरापर्सन राजेश धोत्रेसह पंकज दळवी, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।